दरवर्षीच आमची रॅली राहते, परंतु यावर्षी सर्वसामान्य लोक आमच्यासोबत अनेक लोक जुळले आहे. कारण नुकतंच इलेक्शन झाल्यामुळे लोकांचं म्हणणं होतं की भाऊ आम्ही तुमच्याशी ताकदीनं आहोत, तुम्ही जो कुठला कार्यक्रम कराल त्या कार्यक्रमामध्ये आम्ही हिरेरीनं स्वतःहून भाग घेऊ. मला याच्यातच खूप आनंद आहे. प्रचंड समर्थन दिलं आहे तुम्हाला प्रभाग 34च्या लोकांनी. जे यश पाहिजे होते पण ते संपादन झालं नाही, काय म्हणाल त्यावर? यश मिळालेलंच आहे. तुम्ही बघताय माझ्या मागे किती जनता आहे आणि हे जनतेलाही माहीत आहे काय झालं ते. त्याच्यामुळे ह्या विषयावर मला भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण जे लोक निवडून आले ते सुद्धा माझे मित्रच आहे. त्यामुळे जे निवडून आले त्यांना खूप खूप शुभेच्छा. निवडणुकीमध्ये हार जीत चालत असते, परंतु जर कुठल्या प्रकारचं षडयंत्र झालं असेल तर ते लोकशाहीला मात्र धोकादायक आहे, असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. पुढील 5 वर्ष कसे राहणार आहे? सुनील मानेकर लोकांसाठी तत्पर राहणार आहे का? 100% तत्पर राहणारच आहे. 24/7 आम्ही दोघे नवरा बायको अवेलेबल राहू. आमच्या प्रभागामध्ये संपूर्ण बॅनर मी लावलेले आहे आणि कमीत कमी मला आता 2,000 ते 2,500 लोक प्रभागातले भेटून गेले. विविध नगरमधील लोक भेटून गेले की त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचा हार ही होऊच शकत नाही, तुम्ही आमच्यासाठी सदैव तत्पर राहा, तुमच्यापासून आम्हाला खूप अपेक्षा आहे. मी सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा संघर्ष आता सुरू आहे ना, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काय शुभेच्छा द्याल? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एवढ्या शुभेच्छा देऊ इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानानुसार लोकशाही चालायला पाहिजे आणि ही लोकशाही अशीच चालत राहावी अशा मी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ताई काय बोलाल? आज प्रजासत्ताक दिन आहे आणि एकदम त्याच स्फूर्तीने तुम्ही रॅली काढलेली. सर्वप्रथम माझ्यातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि गाणं तुम्ही ऐकत आहोत, सिकंदर ही दोस्त तो कहलाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है. तर आम्ही हरलेलो नाही आहे, आम्ही पब्लिकच्या मनात जिंकलेलो आहे आणि आम्हाला राजकारणाचं चालत राहणार आहे, पण पब्लिकशी जुडणं आणि त्यांचं काम करणं हेच आमचा मेन उद्देश आहे. आणि माझ्या माननीय सखी मंच हा आमचा श्वास आहे, माझ्या सखींचा हा उत्साह आहे, म्हणून आज आम्ही रॅली काढलेली आहे. दादा आणि तुमचा संघर्ष सुरूच राहणार सतत 5 वर्ष आणि जनतेच्या सेवेसाठी राहणार. संघर्ष नाही, आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे की ह्या सखीच माझा श्वास आहेत, ह्याच माझ्यासाठी आत्मविश्वास आहेत आणि सखींसाठीच आम्ही सुरुवात केली होती. आज सखी आहेत, उद्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही आहोत आणि आमचं जे कार्य आहे ते अविरत चालू राहणार आहे. दिवस येतील जातील, पण म्हणतात ना कि हार के बाद जो जीते उसमें ज्यादा मजा आता है. हम हारे नहीं, हम पब्लिक के दिल में जीते हैं. माननीय सखी